बरं, आणि जून पर्यंत खरंच निश्चित टाइमलाईन अनुसार कर्जमाफी होईल असं तुम्ही खात्रीने सांगू शकता आज? आमचं नियोजन चाललेलं आहे. आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना आणली किंवा आम्ही जेव्हा नमो किसान प्रमाणे राज्य सरकार आम्ही मागच्या शासनामध्ये संजय गांधी निराधार योजनेत आम्ही 600,000 1,500 केलं. कुणी आंदोलन झालं होतं का? आंदोलन हा करणं प्रत्येक राजकीय पक्षाचा किंवा सामाजिक क्षेत्र त्यांच्या नेत्यांचा बरोबर आहे आशिषजी, परंतु 30 जून नंतर कर्जमाफी होणार असा म्हणजे 30 जून ही तुमची डेडलाईन असेल असा शब्द तुम्ही शेतकऱ्यांना देताय का? मी आपल्याला सांगतो की त्या समितीच्या शिफारशीनुसार जेव्हा आम्हाला हा आर्थिक वर्षाचा आम्ही बजेट ऑलरेडी सादर केला होता. आता मार्चच्या नंतर जेव्हा नवीन अर्थसंकल्प जेव्हा आपण त्या राज्यापुढे मांडणार आहोत, त्या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला तशा पद्धतीची पैशाची शेवटी कर्जमाफी फक्त जाहीर करून होत नाही. कर्जमाफीसाठी तेवढे पैशाची तरतूद करावी लागते. त्या पैशाच्या तरतुदीनुसारच त्या संदर्भामध्ये एकंदरीत राज्याला किती प्रमाणात बोजा या संदर्भात पडणार आहे आणि त्या पैशाची उभारणी कशा पद्धतीने करता येईल, एकंदरीत या सर्व गोष्टीची सांगड घालूनच हा निर्णय करता येईल. आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जे काल शब्द दिलेला आहे, काल स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्व मीडिया समोर येऊन आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली. बरोबर आहे आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे आशिषजी, परंतु बच्चू कडू मात्र नागपूरला जाऊन त्यानंतर अमरावतीला जाऊन ठिकठिकाणी 30 जून ही तारीख घेतली असं सर्व आंदोलकांना सांगतायत. त्यामुळे ही तारीख मग देण्यामध्ये घाई करतायत का बच्चू कडू? राज्य शासनाचे राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्राच्या जनतेला काल जो मीडियासमोर बाईट दिलेला आहे, त्या मीडियाच्या समोर जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावर मध्ये तो महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि ते बोललेले आहे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे. मीडियासमोर जाऊन बच्चू कडू साहेबांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही आणि त्यावर मी तेव्हा उपस्थित नव्हतो, त्यावर मी भाष्य करणं मला उचित वाटत नाही. बर आशिषजी, उद्धव ठाकरेंनी ही सरकारला पत्र लिहून शेतकऱ्यांना थाप मारून वेळ काढण्याचा प्रयत्न आहे अशी टीका केली आणि काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत, जसं की जूनमध्ये कर्जमाफी होणार असेल तर आताचे हप्ते भरायचे का, नवीन कर्ज घेतल्यास त्याचे हप्ते भरायचे का, असे काही प्रश्न आहेत. त्याला कसं उत्तर द्याल तुम्ही? बघा, मी एक बार पुन्हा आपल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की आज सर्व शेतकऱ्यांना ही सुद्धा एक गोष्ट माहीत आहे की आज अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी झाली आहे, अवेळी पाऊस आला, ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस आला आणि उभं पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. आज कर्जमाफी केल्याने हे पूर्ण रक्कम बँकेत जाईल, परंतु जो शेतकरी आज ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही आहे? आज सरकारसमोर प्रायोरिटी काय असली पाहिजे? ज्या शेतकऱ्यांचं, ज्या हजारो लाखो शेतकऱ्यांचं आज नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आज तर माझ्याकडे आकडा आहे, आज सुमारे 9,000 कोटीची रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला टाकलेली आहे. तारखेवाईज आपल्याला सांगू शकतो. अजून नुकसान सुरूच आहे. आता पूर्व विदर्भात काल परवा पाऊस आला, धानाचं नुकसान झालं. पहिल्याच्या पावसामुळे आमचं नुकसान झालं नव्हतं विदर्भाच्या काही भागाचा. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला यावेळेस मदत करणं आणि त्याचं जे दुःख त्याला त्याच्या जीवनासमोर जे संकट आलेलं आहे त्याला पुन्हा उभं करणं, त्याच्या थेट अकाउंटमध्ये बँकेची कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं हे जास्त मोठं प्राधान्य आहे. आणि त्यासाठी शासनाने जो पॅकेज जाहीर केला त्या पॅकेजपेक्षा जास्त मदत आता कदाचित द्यावी लागेल. आणि म्हणून आता नवीन जे आशिषजी, तुम्ही आता पॅकेजचे सगळे आकडे